नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुमच्या प्रिपरेशनला जर आणखीन बूस्टअप करायचं असेल, आणखीन ट्रिक्स वापरून स्ट्रॉंग करायचं असेल, तर हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक युनिटवरती कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, हॉट टॉपिक्स कुठले आहेत जे की CETला सगळ्यात जास्त आवडतात आणि ते प्रश्न CET जास्त विचारते. म्हणजे टॉपिक वाईज वेटेज काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर्स कोणते असणार आहेत आणि प्रत्येक युनिटमधून किती प्रश्न विचारले जातात, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो वेलकम बॅक एव्हरीवन. CET बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा निहाल एज्युकेटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉपिक वाईज वेटेज. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही MBA CET परीक्षेची तयारी करत असाल आणि उत्तम पर्सेंटाईल मिळवून बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला थेट शिकायची संधी मिळते आणि कुठलाही डाऊट जर तुमच्या मनामध्ये असेल तर तो तुम्हाला लगेच विचारता येतो, राईट. आणि शिवाय काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुमची स्टडी कुठेही थांबणार नाही, कंटिन्यू मध्ये तुमची स्टडी चालत राहणार आहे, राईट. यासोबत तुम्हाला तुमच्या टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून प्रत्येक टॉपिकचा अभ्यास तुमचा बळकट होईल, चांगला होईल. त्यासोबत फुल सिलेबस नोट्स आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामचा फील येणार आहे, राईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपले लाईव्ह सेशन चालू असतील तेव्हा तुम्हाला काही शॉर्टकट्स आणि ट्रिक्स सुद्धा शिकवले जातील, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवू शकाल आणि तुमचा जो स्टडी आहे तो बूस्ट करू शकाल, राईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून एक्स्ट्रा MCQs तुम्हाला मिळतील, वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्हाला ओळख होणार आहे. एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट असतो आणि हे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये शिकायला मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि बॅच जॉईन करा, जे की 22 डिसेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. डायरेक्टली टॉपिकवरती जंप न घेता अगोदर आपण युनिट्स कुठले कुठले आहेत ते पाहून घेऊया आणि प्रत्येक युनिटमध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात आणि मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला किती असतात ते जाणून घेऊया. त्यानंतर आपण प्रत्येक युनिटमधून कोणते टॉपिक्स मेजॉरिटी प्रश्न विचारले जातात ते पाहूया, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करता येईल. ठीक आहे. बघा, 4 युनिट्स असतात तुमच्या एक्झामिनेशनमध्ये, MBA CET एक्झामिनेशनमध्ये. पहिला आहे तुमचा हाय वेटेज लॉजिकल रिझनिंग युनिट, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. तब्बल 75 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे, म्हणजे टोटल 75 मार्कासाठी हा युनिट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सगळ्यात लहान युनिट, सगळ्यात कमी प्रश्न विचारला जाणारा, तो म्हणजे अबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ठीक आहे. अबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये टोटल तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात आणि 25 मार्कासाठी तुम्हाला हा युनिट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. याला तुम्ही 2 भागामध्ये जर वर्गीकरण केलं तर बरं राहील, कारण व्हर्बल ॲबिलिटी म्हणजे तुमची इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी है ना, या सर्व गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारतात आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जातो आणि ते पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. या दोन्हीला मिळून तुम्हाला तब्बल 50 प्रश्न विचारले जातात एक्झामिनेशनमध्ये आणि 50 मार्कासाठी असतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचा चौथा जो युनिट आहे तो आहे तुमचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जो की पूर्णतः प्रॅक्टिकल युनिट असणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल युनिट इन द सेन्स मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असतील,
है ना. पर्सेंटेजचे क्वेश्चन्स आहेत, ॲव्हरेजचे क्वेश्चन्स आहेत, टाइम मॅनेजमेंटचं आहे, राईट, किंवा टाइम अँड स्पीड है ना, याचे प्रश्न आहेत, राईट. त्यासोबतच तुमचं हे झालं काय म्हणतात त्याला, इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जातात. तब्बल 50 प्रश्न तुम्हाला यावरती येतात 50 मार्कासाठी. ठीक आहे. सो ओव्हरऑल तुमचे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते असणार आहेत 200 प्रश्न 200 मार्कासाठी. आलं लक्षात. 200 प्रश्न 200 मार्कासाठी. आणि हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ किती दिला जाणार आहे, तर 2.5 आवर्स, 150 मिनिट्स. आलं लक्षात. 150 मिनिटमध्ये तुम्हाला टोटल 200 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. आलं लक्षात. आता आपण टॉपिक्स बघूया. प्रत्येक युनिटमधून कुठला टॉपिक जो आहे तो महत्वाचा आहे, कारण प्रत्येक युनिटमध्ये टॉपिक भरपूर आहे आणि कोणता टॉपिक जास्त सीईटीला आवडतो, जो की भरपूर वेळा विचारला जातो आणि जास्त प्रश्न विचारले जातात, ते आता आपण पाहूया. बघा, लॉजिकल रिजनिंग जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त याच्यामध्ये प्रश्न असतात, राईट. 70+ प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. मग त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की टॉपिक सुद्धा खूप जास्त असणार आहेत, है ना. बट त्यातल्या त्यात जे हॉट टॉपिक्स आहेत, म्हणजे ज्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात, ते टॉपिक्स मी पूर्णपणे प्रत्येक क्वेश्चन पेपर चाळून तुमच्यासाठी या सेशनमध्ये घेऊन आलो आहे. बघा, सगळ्यात हॉट टॉपिक आहे, सीईटीला खूप जास्त आवडतो, तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. तो लिनियर आणि सर्क्युलर दोन्ही पद्धतीचा असतो. मग सिटिंग अरेंजमेंट वरती जवळपास 15 ते 18 प्रश्न फक्त या एकाच टॉपिकवरून विचारले जातात. मग हा जो टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट, एकदम तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागणार आहे, कारण हे एकच टॉपिक असं आहे की तुम्हाला 18 ते 20 मार्क कुठेच गेले नाहीयेत, है ना. आरामशीर 18 ते 20 मार्क तुम्हाला या टॉपिक मधून मिळू शकतात, फक्त एकाच टॉपिकवरून. त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचे आहेत, कन्क्लुजन अझम्पशनचे आहेत, त्याच्यावरती 6 ते 8 प्रश्न दरवर्षी येतातच. त्यानंतर सिरीज आणि अॅनॉलॉजी आहे, त्यावरती सुद्धा 6 ते 8 प्रश्न येतात. इनपुट आउटपुट आहेत, है ना. हे सर्व सोपे टॉपिक्स आहेत. तुम्हाला फोकस करायचं सिटिंग अरेंजमेंट वरती जास्त. असं अर्थ नाही आहे की सिटिंग अरेंजमेंट वरती तुम्ही फोकस कराल आणि बाकीचे विसरून जाल. नो, यू हॅव टू स्टडी ऑल द टॉपिक्स. क्रिटिकल रिजनिंग आहे, ब्लड रिलेशन वरती 4-5 प्रश्न दरवर्षी येतात. डिरेक्शन वरती सुद्धा 4-5 प्रश्न येतात. कोडिंग, डिकोडिंग, सिलोजिझम, है ना. आता हे तुमचं सिनरी आहे टोटल पूर्ण एक्झामिनेशनचा, की अशा पद्धतीने तुम्हाला इतके प्रश्न या प्रत्येक टॉपिक मधून येतात. मग त्या पद्धतीने आता तुम्हाला स्टडी करायची आहे. हे तर झालं लॉजिकल रिजनिंगचं, जो की सगळ्यात मोठा युनिट आहे. त्यानंतर आहे अबस्ट्रॅक्ट रिजनिंग. आता अबस्ट्रॅक्ट रिजनिंग मध्ये बघा, जे काही सिरीज कम्प्लेशन आहे, फिगरचे सिरीज आहेत, है ना, त्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात, राईट. 10 ते 12 प्रश्न त्याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार म्हणजे जाणारच. ऑड वन आउट आहे, त्यामधला एक वेगळा शब्द किंवा वेगळी आकृती का बाजूला काढा, असे प्रश्न जे आहेत तसे प्रश्न 5 ते 6 तुम्हाला विचारले जातात. पॅटर्न कम्प्लिशन ते 4 ते 5 आणि अॅनॉलॉजी वरती 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो अबस्ट्रॅक्ट रिजनिंग वरती 25 प्रश्न असेच तुम्हाला या टॉपिक्स मधून येणार आहेत. छोटा टॉपिक आहे आणि स्टडी करण्यासाठी सुद्धा खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, प्रत्येक टॉपिक वरती मी प्रत्येक प्रश्नपत्रिका चाळताना मला असं दिसलं की प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये है ना वेगवेगळे आता वेटेज चेंज झालेलं आहे. त्यामुळे कंबाईनली पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस रेशिओ, सिम्पल कंपाऊंड, टाइम स्पीड, टाइम वर्क, हे जे टॉपिक्स आहेत हे हॉट टॉपिक्स आहेत. त्यावरती 20 ते प्रश्न, ओव्हरऑल टॉपिक्स वरती 20 ते 25 प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच आहेत. ठीक आहे. सो हे टॉपिक्स तुम्ही कव्हर करून घ्या, कारण छोटे छोटे टॉपिक्स आहेत, है ना. एक तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवला की तुम्हाला ऑटोमॅटिकली हे येऊन जाणार आहे ना. त्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन. हा एक वेगळा भाग आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि अबस्ट्रॅक्ट तुम्हाला वर्बल ॲबिलिटी वेगळं करायचं. तसंच याच्यामध्ये सुद्धा डेटा इंटरप्रिटेशन आणि बाकी सारे टॉपिक्स वेगळे केलात तर बेटर आहे. कारण डेटा इंटरप्रिटेशन कसं आहे की तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली जाते, डेटा दिला जातो आणि त्या डेटाला तुम्हाला इंटरप्रेट करायचं, त्या डेटावरती तुम्हाला प्रश्न विचारतात, राईट. मग तसे प्रश्न 8 ते 10 तुम्हाला कंपल्सरी विचारले जातातच. हे झालं तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, राईट. त्यानंतर आहे तुमचं वर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे त्यामध्ये पॅसेज जो असतो, जो की सगळ्यात जास्त प्रश्न घेणार आहे. 15 ते 18 प्रश्न रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती येणारच आहेत आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते बाकी टॉपिक्स वरती, जसं की वोकॅब्युलरी सगळ्यात जास्त हॉट टॉपिक आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स तुम्हाला 6 ते 8 प्रश्न त्यावरती विचारतातच.
ग्रामरवरती 6 ते 8 प्रश्न येणार आहेत. सेंटेन्स करेक्शन आहे 6 ते 8. पॅराजम्बल्स, फिल इन द ब्लँक्स, एरर स्पॉटिंग यावरती 4 ते 5 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये करू शकता. ठीक आहे. सो ही आहे तुमची हॉट टॉपिक्सची लिस्ट, जे की प्रत्येक युनिटमधून तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जाणारच आहेत आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे या लिस्टनुसार जर तुम्ही स्टडी कराल तर नक्कीच तुमचे मार्क्स खूप चांगले असणार आहेत आणि बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यापासून कोणीच थांबवणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स जॉईन करा, प्रिपरेशन स्टार्ट करा. त्यामध्ये तुमचे पूर्ण डाऊट्स डेली कव्हर होणार आहेत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.